शहरातल्या आगामी गणेश उत्सवासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांनी आज सर्व गणेश मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा झाली। अर्थात डीजे संदर्भात पुणे पोलिसांनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्याला अनेक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा विरोध आहे। त्या संदर्भात बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत सगळे पदाधिकारी आहेत। काय नेमकी पुणे पोलिसांसोबत चर्चा झालेली? नाही, पोलिसांसंदर्भात आम्ही आता मिरवणुकी ज्या असतील, गणेशोत्सव असेल, आगामी दहीहंडी उत्सव असेल, इतर जे काही धार्मिक कार्यक्रम असतील त्यामध्ये साऊंड किती प्रमाणावर असायला पाहिजे, की लोकांना किती नाहक त्रास होतो असं सगळ्या भूमिका प्रत्येक पोलिसांची पण होती, लोकप्रतिनिधींची पण होती। पण यामध्ये एक मत असं झालं सगळ्यांचं की आपल्याला प्लाझ्मा हा जो साऊंड आहे ज्याने आवाजाला खूप कर्कश आवाज त्यातून येतो, तर आमचं सगळ्यांचं एकच मत आलं की हा साऊंडला आमचा देखील पाठिंबा नाही आणि ते तातडीने बंद केलं तरी आमची कोणतीही हरकत नाही, आम्ही कोणी ऑब्जेक्शन त्यावर घेत नाही। दुसरं म्हणजे किती डेसिबलपर्यंत स्पीकर असायला पाहिजे, किती आवाज असायला पाहिजे याबाबत अजून तशी स्पष्टता आली नाही की किती डेसिबल साऊंड किंवा किती स्पीकर तुम्ही अलाव करणारे, असं पोलीस आयुक्तांनी देखील एक विनंती केली होती की 4 बेस 4 टॉप असे घाटे साहेब आमचे बोलले होते की 4 बेस टॉप तरी मिळावी। पण ते मंडळांचं सगळ्यांचं एक मत असेल अशी परिस्थिती नाही। ते सगळे मंडळांशी आम्ही चर्चा करू आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने आम्ही देखील पक्षांची चर्चा सगळ्या मंडळांची चर्चा करून त्यात एक चांगला निर्णय करण्याचा आमचा देखील मानस आहे। आम्ही देखील त्याला पाठिंबा देतो। पण या सगळ्या याच्यामध्ये जी काही ओरड केली, अर्थात पुणे पोलिसांकडून अनेक गोष्टींवरती निर्बंध लादले जातात, डीजे किंवा अनेक ढोल ताशा पथकांसंदर्भात काय नेमकी चर्चा झाली आजच्या बैठकीमध्ये आणि पुणे पोलिसांची नेमकी काय भूमिका? असं आहे की पोलीस प्रशासन त्यांचं काम करत असतं। पोलीस प्रशासन उत्सवाच्या पूर्वी दरवेळेस काही सूचना त्या ठिकाणी मांडत असतं। आमचं म्हणणं असं की हा उत्सव जनतेचा आहे, कार्यकर्त्यांचा आहे, जनतेला कुठेही त्रास होणार नाही ही जबाबदारी मंडळांची आहे। यामध्ये उत्सव धूमधडाक्यात होणार का नाही तर 100% होणार। पोलिसांनी कुठेही कायद्याचा बडगा आणू नये, ज्या पद्धतीने पोलिसांनी ही भूमिका मांडली आम्ही त्यावरती त्यांना सांगितलं की तर तुमच्यामध्ये हिंमत आहे तर तुम्ही मुंबईतली दहीहंडी थांबवणार का? म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला किंवा एखाद्या गल्लीबोळातल्या कमी ताकदीच्या कार्यकर्त्याला तुम्ही चेपण्याचा प्रयत्न करणार असं होणार नाही। आम्ही राजकीय पक्ष, गणेशोत्सव मंडळ या उत्सवात निर्विघ्नपणे हा उत्सव कसा होईल, लोकांना त्रास कसा होणार नाही यासाठी आपल्याबरोबर एकत्र काम करायला आम्ही तयार आहोत। फक्त निर्बंधाच्या नावाखाली जर पोलिसी खाक्या दाखवण्याचा प्रयत्न आपण करत असाल तर हे चुकीचं आहे। पुण्यातला उत्सव वर्षानुवर्ष होतो आणि यामध्ये पुणेकर सहभागी होत असतात, देशभरामधनं नागरिक येत असतात। त्यामुळे अशा पद्धतीने चुकीचं कोणी अधिकारी विधान करत असेल तर आपण या विषयात योग्य सूचना द्याव्यात अशी आम्ही आज पुण्याच्या पोलीस आयुक्तांना विनंती केली। डीजे संदर्भात प्रामुख्याने विषय चर्चेला गेला आहे। काय नेमकं यावरती किती बंदी असणार, काय साऊंडची काही लिमिट असणार आहे, काय नेमकी चर्चा काय? आमचा मुख्य मुद्दा हाच होता की प्रेशर मीड आणि प्लाझ्मा यावर आम्हाला बंदी पूर्णपणे पाहिजे, ज्याच्यामुळे हा निर्णयावर आलेत की बाबा स्पीकर नको किंवा स्पीकरवर बंदी पाहिजे। तर तो राक्षस म्हणजे प्लाझ्मा आहे, हा राक्षस पूर्णपणे उत्सवातनं बाहेर पडला पाहिजे ही आमची भूमिका आहे। आणि त्याच्यानंतर सामाजिक बांधिलकीचं बहाणे मंडळाच्या कार्यकर्त्याला कायम असतं, त्यामुळे हा स्पीकर आणि काय असेल तो प्रशासनाने निर्णय घ्यावा। काय काय नेमकं काय? साधारणतः रात्रभर चालणारा गणेशोत्सव 12 वाजेपर्यंत आला, 12 वाजेपर्यंत चालणारा उत्सव 5 दिवस 10 वाजेपर्यंत, 5 दिवस 12 वाजेपर्यंत आला, म्हणजे गणेश मंडळाचा कार्यकर्ता आणि पुणेकर नागरिक हे बदल स्वीकारतोय। आम्ही सुद्धा साऊंडच्या विषयामध्ये बदल स्वीकारले, परंतु निर्बंध नको, बंदी नको। प्लाझ्माला आम्ही 100% विरोध केला आहे। प्लाझ्मा हा कर्कश असतो, सगळ्यांच्या आरोग्यासाठी घातकच असतो, परंतु आम्ही पोलिसांसमोर, प्रशासनासमोर, आमच्या सर्वांनी मंडळांनी, राजकीय व्यक्ती, आम्ही प्रत्येक राजकीय व्यक्ती गणेश मंडळाशी संबंधित आहोत। आम्ही साऊंडच्या सिस्टीमच्या बाबतीमध्ये, गणेशोत्सवाच्या बाबतीमध्ये भूमिका मांडली। साधारणतः समन्वय साधून समजुतीने साऊंड सिस्टीमला मर्यादित स्वरूपामध्ये परवानगी मिळणार आहे आणि आम्ही सर्वजण जे प्रशासन बंधनं घालतील ते बंधनाचं पालन करू, आम्ही पुढे उत्सव साजरा करू। परंतु निर्बंध नको हे नक्की। आम्हाला उत्सव हा अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करायचा आहे। 10 दिवस आणि मिरवणुकी पुणे शहराला गालबोट लागणार नाही अशीच आम्ही साजरी करणार असं ठरलंय। काय जो काय ढोल ताशा पथकासंदर्भात काही निर्बंध आहे, संख्या संदर्भात काही? ढोल ताशा संदर्भात कुठलेही निर्बंध नाही आहेत आत्ता तरी आमच्या चर्चेमध्ये, परंतु जे स्पीकर संदर्भातले निर्बंध आत्ता पोलीस आयुक्तांनी त्यासाठी चर्चा आम्हाला बोलवलं होतं सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या, त्याच्यामध्ये आमच्या शिवसेनेची एक स्पष्ट भूमिका आहे की जो काय हिंदू सण आहेत आमचे जे
ते सर्व सण, जसं मुख्यमंत्री ज्यावेळेस एकनाथ शिंदे होते त्यावेळेस साहेबांनी आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राला सर्व सण निर्बंधमुक्त केले होते, त्याचप्रमाणे हे इथून पुढचे कालावधीमध्ये जे काही सण उत्सव होते हिंदूंचे ते सर्व निर्बंधमुक्त राहावेत, ही आमची शिवसेनेची भूमिका आहे. आयुक्तांनी या ठिकाणी एक कबुली दिली की याला उशीर देखील झालेला आहे हा निर्णय घेण्यामध्ये. आम्ही त्यांना म्हणलो होतो की एकदा अगदी सणाच्या 15 दिवस आधी तुम्ही तोंडावर नाही सांगू शकत की निर्बंध घातलेत म्हणून स्पीकर, तर त्यांनी ते देखील स्पष्टीकरण दिलं की अगदी आम्ही साऊंडवर आता स्पीकरवर बंदीच घालतोय असातला प्रश्न नाही, किंवा अगदी एक स्पीकर एक टॉप बेस काय जो असतो तो घेऊन आम्ही जा असं म्हणत नाही. काही आमच्या लोकांनी काही झोनच्या अधिकाऱ्यांनी असं बोलल्या गेल्यामुळं हा संभ्रम निर्माण झाला, त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. आणि आता नक्कीच जसा गणेशोत्सव आपला साजरा इतक्या वर्ष होत आला आहे, 32 वर्ष आपल्याला झालेले आहेत, आणि या माध्यमातून मी सांगतो फक्त साऊंड म्हणजे गणपती नाही आहे, पण गणपतीचे काही सांस्कृतिक कार्यक्रम देखील लोकांपर्यंत पोचायला लागतात, त्यासाठी साऊंडची आवश्यकता असते. म्हणून आपण गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात यावर्षी पण साजरा करणार. गणपती बाप्पा. काय काय नेमकी चर्चा झाली, प्रामुख्याने चर्चा? नाही, आत्ता जसं सगळ्यांनी सांगितलं की प्लाझ्माला मॅक्झिमम लोकांचा विरोध आहे. प्लाझ्मामुळे जे आरोग्यास हानिकारक होतं ते सगळ्यांनी मुद्दे प्रकर्षाने मांडले, परंतु प्लाझ्माच्या नावाखाली जे बाकीचे जे स्पीकर किंवा ध्वनिवर्धक आहेत त्याच्यावर बंधनं आणता कामा नये. आणि त्याच्यावर काहीशी म्हणजे एकत्रित असा विचार झालेला आहे. आता बघूया काय निर्णय घेतात, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहील. काय तर आपण पाहिलं सगळ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडलेली आहे आणि ज्यामध्ये डीजेचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला गेलेला आहे. पूर्णपणे डीजेवरती बंदी नसणार आहे, मात्र त्यातला जो घटक आहे अर्थात प्लाझ्मा यावर पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी देखील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पुणे पोलीस आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात पुणे पोलीस काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.